ए तूच तर बोलली मला कांदा नको हे नको ते नको. डुक्कर तोंडी. लईच बोलतात डुक्कर तोंड नाहीये माझं. मग कोणतं तुम्हीच डुक्कर गोबड तोंडी. तर आता बघूयात आपण की कसं झालेलं आहे. हे बघ हे वन साइड माय गॉड, हे बघ किती छान वाटतंय. सो आज आनंदने बनवला ब्रेड सँडविच. किती सुंदर आणि डिलिशियस दिसते, एकदम यम्मी यम्मी. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात आणि तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर. तर आज खूप दिवसांनी ब्लॉग शूट करत आहे मी, कारण की या माणसामुळे माझा मूड ऑफ होता 2-3 दिवसापासून. तर मी काय व्हिडिओ शूट करायचं माझी इच्छा नव्हती. तरी पण दाखवलं मला त्या ब्लॉग मध्ये. मला कमेंट्स यायला लागले, माझ्या घरचे बोलायला लागले की काय झालं मूड का ऑफ आहे वगैरे. असतात तसे भरपूर काय टेन्शन. आणि सगळ्यात मेन जड हे माणूस आहे, याच्यामुळे मला ऐकायलाच येत नाही. बोलायला बरं येतं कुठं इथून. तर तोंड करून अरे यार, आता लय बोलला ना 2 ब्लॉग मध्ये, थोबड तुमचं बंद करा आता. माझी ऑडियन्स माझा आवाज ऐकायसाठी तरसून गेली. तुमचं काय मध्ये काय तुझा आवाज? तू काय लता मंगेशकर काय तुझा आवाज ऐकायला झालं? कोण नाही ऐकत माझ्याशिवाय. चिरचिर आवाज तुझा. ठीक आहे ना, कशाला माझ्या ब्लॉग मध्ये आलं? उठा नाही तू. कोण आलंय? मी तर बसलो होतो. तू नाही, मी चालू केल्यावर तुम्ही इथं का आलात? उठा इथून. परत बोल ना मला की माझा तिकडे ठीक आहे ना, ठीक आहे. अरे बघा आता किती वाजले, 6:15 झालेले आहेत घरी संध्याकाळचे. तर आम्ही खूप सारं सामान वगैरे पण घेऊन आलो, व्हिडिओ शूट केल्या आज. तर म्हटलं की आता अगरबत्ती वगैरे पण लावायची आहे. आणि मी स्पेशली आज बनवणार आहे. काय बनवणार आहे? आलू सँडविच. बस जाऊन तिकडे ते माझ्याकडूनच घ्या रे बनवते, तुला येत नाही. मसाला बनवू देतीस फक्त. गप बसा. तर मी आज बनवणार आहे बॉम्बे टोस्ट सँडविच, जे की माझे खूपच जास्त फेवरेट आहेत. मी याच्या आधी पण ब्लॉग मध्ये जेव्हा मी शॉपिंगचा ब्लॉग अपलोड केला होता त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मला जे आहे ते बॉम्बे टोस्ट सँडविच खूप जास्त आवडतात. तर त्याच्याबरोबर ग्रीन चटणी असणार आहे आणि ब्रेड सँडविच असणार आहे. काल मी ढोकळा पण बनवला होता, बट मी ते काही शूट नाही केलं, कारण की याच्या आधी सुद्धा मी ढोकळ्याचा ब्लॉग त्याच्यामध्ये टाकलेला आहे. तर मी ते काही शूट नाही केलेलं. ऍक्च्युली 2-3 दिवस आधीच बनवायचं होतं, पण यात काय झालंय, एक्सपायरी डेट झाली आहे का नाही. डुकरून तोंड करशील, ब्लॉग नाही काढलं तसंच होणार ना. मला काय सांगते, जर खा आता तू तर बोलली मी खाईन. तुम्हाला एक्सपायरी डेटवरच सारते मी, ठेवते. हे नवीन आणले नाही, तुम्हाला काय माहित कोणतं दिलंय मी. कोणतं? मी तिथं थांबणार आहे असं उंदरा असं बघत. सो आता मला सगळ्यात आधी बटाटे बॉईल करायला टाकते आणि दाखवते आम्ही काय काय सामान आणलेलं आहे. तर हे बघा, हे सुकट बोंबील घेऊन यायला लावले मला. दाखव, तुझा लुकच दाखवतो ना मी. हा आहे माझा आजचा लुक, बघू शकता तुम्ही. पर्पल कलर आहे हा, फुल माझा खूप फेवरेट आहे पर्पल कलर. आणि साडी खूपच उन्हामध्ये शाईन करत होती, तर मला तर खूप जास्त आवडली. याचं ब्लाऊज वगैरे सेम आहे. जर तुम्हाला हवी असेल ही साडी तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक मेन्शन करते. मिशोची खूप छान रेटिंग आहे, खूप छान साडी आहे. याच्यामध्ये 3 ते 4 कलर ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत. तुम्हाला जी आवडली ती मागा. आणि जर माझ्यासारखा लुक करायचा असेल तर हाच कलर मागवा. ठीक आहे, तर मी तुम्हाला दाखवते आता. हे मी ब्रेड सँडविच साठी ब्रेड घेऊन आलेली आहे. ते बघा, सुकट आणलंय, कारण की आमच्या घरामध्ये सुकट आणि बोंबील आमच्या दोघांनाही खूप जास्त आवडतं. सुकटची चटणी असू देत किंवा बोंबील, बटाटा, वांगे वगैरे टाकून मी बनवते, तर मला खूप जास्त आवडतं. आणि ह्याच्यामध्ये मी सगळे सामान घेऊन आलेली आहे ब्रेड सँडविच साठी. आणि हारफुल कुठे गेले मला काय माहिती. हे ते हारफुल आणलेत. मला आता देवबत्ती लावायचे, बस 7 वाजता देवबत्ती लावायचे. तर आता सगळ्यात आधी मी बटाटे बॉईल करायला टाकते. आणि हे झाड पण घेऊन आले मी, तुम्हाला दाखवते. हे बघा, एक हे झेंडूच्या फुलाचं झाड आता मी रिसेंट आणलंय. आणि हे ॲलोवेरा पण आणलेलं आहे, कारण की ॲलोवेरा मला आवडतो खूप जास्त आणि खूप छान मिळाला. तर मी नाचायला काय झालं एवढं? नाचायला काय झालं सांगते? मी सांगते, मला खुशी होती ना. मी फुलं घेऊन आले तर ठीक आहे. तुम्ही तर काय आणत नाही. तर फुलं आणलं तर साधं माणूस पाणी टाकीत ना झाडामध्ये. आंघोळ करायला लागते फुलाला. चल मग अंगण टाक करीत हा माणूस 2-2 दिवस. फ्रेंड्स, खरंच म्हणून आमचे भांडणं झाले माहिती, म्हणून माझा मूड ऑफ होता. ब्लॉग मध्ये बोलायचं गरजेचं आहे का? काय बोलू? चल बाकीचं बनव, चल. तर आता मी बटाटे बॉईल करायला टाकते आणि पटापट थोडस त्याचं जे इन्ग्रेडियंट आहे ते सगळं पूर्ण रेडी करते. मग तुम्हाला भेटूयात इन्ग्रेडियंट पूर्ण बनवल्याच्या नंतर. तर मी आनंदला सांगितलेलं आहे की लाइटिंग लावा जरा
छान वाटते खिडकीमध्ये लाईट. ते मध्ये दिवाळीमध्ये पाऊस आला ना, त्यामुळे दिवाळीत पाऊस आला त्यामुळे काढावी लागली. बट आता छान वाटतं संध्याकाळच्या वेळेस खिडकीमध्ये. तर त्यांना बोलली मी लावा. सो फ्रेंड्स, याच्यामध्ये मी टाकलेले आहेत बटाटे आणि बीट. आणि इथे बटाटे बीट चुपरे. आणि याच्यामध्ये जो बटाट्याचा मॅशर आहे तो बनवलाय. ही आहे ग्रीन चटणी बनवली आणि बटर आहे. आणि हे सगळे काकडी, टमाटा, कांदा आणि ह्याच्यामध्ये बीट पण टाकलेलं आहे. आणि शिमला मिरची आम्हाला दोघांनाही आवडत नाही, त्याच्यामध्ये नाही आवडत, तर आम्ही शिमला मिरची स्किप केलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. लाईट बंद पडली वाटते, रात्री तर चालू होते ना. नीट लावा ना. लावली. सो फ्रेंड्स, आता मी बसलेली आहे, अशीच नाही बसले, आहे तर बसली. ग बसा. तर मी बघा किती छान देवाबत्ती लावली, अगरबत्ती. थांबा तुम्हाला उठून दाखवते मी. बघू शकता तुम्ही, अशी मस्त मंदिर वगैरे सजवलेलं आहे. आणि इथे पण तुळशी पाशी दिवा वगैरे लावली, अगरबत्ती लावली. आणि लाइटिंग काय बंद झालीच, ते काय चालू नाही झाली. तर हे लावलंय, फोकस एक लावलेला आहे. आणि इथं मी सगळं रेडी वगैरे केलेलं आहे, बटाटा वगैरे रेडी केलाय. हा ज्याच्यामध्ये ब्रेड सँडविच बनवायचं ते सुद्धा एक व्यवस्थित वॉश वगैरे केलेलं आहे. आणि काय माणसांना इथं कामधंदे दिलेले आहेत मी. सगळं आहे. आता सँडविच खायचं तर आहे तर थोडी ना भेटन सगळ्या गोष्टी, आहे का नाही. आता मी एवढं केलं तर एवढं तर कापायचं काम आहेच ना, आहे का ना. आई तर भेटतं काय कधी? आहे तर काही नाही भेटलं आजपर्यंत. कोणाला भेटू नाही भेटू, आनंद तुम्ही कधीच आयतं नाही बसू देणार. बाहेर जुलूम करतेस. तसंच पाहिजे तुम्हाला. तुमची चड्डी अशी उलटी का पडली माग? कोणती? ती काय पण नको दाखवू. उलटी पडली. चड्डीमध्ये अंडरवेअर नाही बोलत मी, मग शॉर्ट चड्डी, शॉर्ट वाली. असं नीट बोल ना. मग लोकांना कळतं, तुम्हाला खोलून सांगावं लागतं. तर आता मला इतकी भूक लागली ना खरं. आम्ही दुपारी जेवलो होतो 3 वाजता. आता किती वाजलेत बघा, 7:30 होत आलेत. आता पटकन सँडविच खाऊ, मस्त चाय वगैरे पिऊ. हे अशी काम मला येत नाही म्हणून मी आनंदला देत असते. तुला येत नाही ना. हा मग नाही येत ना. तुला फक्त गिळायला येतं. काय गिळू? मला दात आहेत ना, बिना दाताची थोडी. मला देवाने 32च्या 32 दात दिले. दातावरून अक्कल दाढ पण आली मला. आता 2 कमी होते बघ 5-10 मिनिटांनी. का माझे का तुमचे? तुझे वाटत तर नाही माझे होते का. तू मार सगळ्या का नाही मारू शकत? काय मला हात नाहीत काय? दात सगळे आहेत मला. तर आता आनंदचं कसं तोंड काढूस दिसत होतं म्हणून मी फ्लॅश लावलंय. है ना आनंद? उडव रे मजाक. माझ्या व्हिडिओ मध्ये तुला माहिती होती कशी मजाक उडवतो. मग मी मला काय फरक नाही पडत. फरक पडलास तर अशी नसती वागलीस. काय वागले असं? असं व्हिडिओ लावला त्या तर माणूस नीट नाही बसत. बडबड 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 उलटे पालटे काम. नीट 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 एकदम मस्त पद्धतशीर. नाकात घाली ना चाकू, जास्त बडबड केलं. काय आलं? नाकात चाकू घाली नाकात. लय मस्ती आली काय? आली तर मग. हा आली तर मग आली ना. सँडविच नाही देणार खायला. काय तुला देतं का बनवून? बघ तुला येतो. मला येतो बनवायला. येतो मला पूर्ण सगळं रेडी करता येतं. फक्त फरक एवढा आहे की तो साच्यामध्ये ठेवताना मला येत नाही, कारण की थोडस ते चिकटतं वरती. तर ते आनंद त्याच्यामध्ये प्रॉपर आहेत, कारण की आनंदने तो धंदा केलेला आहे म्हणून आनंदला माहिती आहे का ना आनंद. तर मला सगळं रेडी वगैरे करून दिले मी आनंदला. तुम्हाला तर मी दाखवलंच. फक्त आता मित्रांनो आपलं सँडविचचं दुकान होतं हा म्हणूनच मी परफेक्ट आहे, नाहीतर मग हे करणं थोडं अवघडच आहे तसं बघायला गेलं. काय म्हणणं तुझं तर ना. हा सगळ्यात आधी आम्ही बदलापूरमध्ये जेव्हा राहायला होतो ना, तेव्हा आम्ही तिथे सँडविचचा स्टॉल लावलेला होता. तो खूप टेस्ट होता तिथं, म्हणजे खूप जास्त लोकांना आवडायचा. फ्रँकी पण होती. कसं आहे म्हणजे बदलापूरमध्ये आम्ही नवीन शिफ्ट झालेलो होतो, तर त्या टायमिंगला मग जॉब वगैरेचा सोर्स बदलापूरला आहे. बट सगळे MIDC असल्यामुळे तिथे जास्त म्हणजे खूप वेळ बसायला लागायचं. 12-12 तास ड्युटी होती तिथं. तर मी आनंदला बोलायचे नका करू. आणि त्यांनी पण कधी इतकं काम केलेलं नाहीये. त्यांनी आयुष्यात कधी जॉब वगैरे केलेलं नाहीये. त्यांचं ऑब्व्हियसली स्वतः फिश शॉप आहे पुण्यामध्ये. तुम्हाला मी दाखवलं नाही, बट नेक्स्ट टाइम कधी गेले तर मी दाखवेल. आणि इथं डायरेक्टलीच असं 12-12 तास काम करणं, तर ते खूप दमून वगैरे जायचे, तब्येत खराब व्हायची त्यांची. तर मी म्हणले काम करा, आपण काहीतरी आपला स्टॉल वगैरे टाकूयात. तर तुम्हाला मी छोटीशी स्टोरी सांगते. तर ते बोलले की कशाचं टाकशील, काय करशील. तर मी म्हटलं मला ब्रेड सँडविच खूप छान बनवता येतं, ते पण बॉम्बे टोस्ट सँडविच. आणि इथे खूप चांगल्या प्रकारे विकले पण जातील. तर ते मला बोलले ठीक आहे. तर मी सगळ्यात आधी घरी बनवले आणि त्यांना घरी बनवून दाखवलं. तर त्यांना टेस्ट इतका आवडला ना, बोलले तरुणा खूप छान आहे, तर तू बनवून दे, आपण ट्राय करू. मग आम्ही दोघांनीच मिळून ते
काय बोलतात ते स्टॉल वगैरे असतं ना, स्टॉलचा आम्ही बंदोबस्त केला. टेबल वगैरे टेबल वगैरे मोठी स्टोरी आहे. एक दिवस आम्ही सगळं हा, आमची लव्ह स्टोरी पासून तर सगळ्या कव्हर करूच आम्ही गोष्टी, बट आता मी तुम्हाला शॉर्ट मध्ये सांगते. तर आम्ही तिथे चालू केलं तर खूप टेस्ट होता. काही लोक बोलले की दादा फ्रँकी पण ठेवा, मंचुरियन पण ठेवा. तर मंचुरियन मध्ये काही इतके मला आयडिया नव्हती, तर मग मी फ्रँकी वगैरे चालू केली. फ्रँकी आणि बॉम्बे टोस्ट सँडविच खूप जास्त चालत होतं तिथं, बट काही दिवसांनी काहीतरी प्रॉब्लेम झाला, त्यामुळे आम्ही बंद केलं. मी तुम्हाला नंतर व्यवस्थित सांगेल. तर मग त्यामुळे ना आनंद ह्या असे कट वगैरे करण्यामध्ये प्रो आहेत, एकदम येतं त्यांना बरोबर. बघ, चला बनवायला घेऊ आता. तर आता बघा आनंद कसं बनवते तुम्हाला मी दाखवते. तर याच्यामध्ये 10 नाही किती 5 ब्रेड बनतील ना. 5 बनतील आणि 2-2च म्हणजे 2-2च ब्रेड खाल्ले तर खूप जास्त होऊन जाईल. जेवण पण करायचंय, नुसतं हेच खाल्ले तर मग जेवण जाणार नाही. यासाठी 2-2 सँडविच बी खूप झाले. आणि मी थोडी ती बटाट्याची स्टफिंग आहे ना थोडीशी जास्तच बनवलेली आहे, ते दाखव. हे बघा, स्टफिंग थोडी जास्त बनवलेली, इतका मस्त स्मेल येतोय ना याचा. तर मित्रांनो याला मसाला बोलतात. काही लोक इथे बॉईल बटाटेच टाकतात त्याच्यामध्ये, आणि हे जे कच्चं सॅलेड आहे ते टाकतात. टेस्ट नाही लागत. तर त्याच्यामध्ये मला अजिबात टेस्ट लागत नाही, ते असं फिक्क फिक्क लागतं मला. तर मी तशी मस्त स्टफिंग बनवत असते बटाट्याची, तुम्ही बघू शकता इथे. तर जर तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर मी एक दिवस मस्त प्रॉपर तुम्हाला बनवून दाखवेल, एकदम पूर्ण. चला, बटर मेल्ट नाही झालं का? नाही, ठीक आहे चालेल. तरी पण मी काढून ठेवले वरती. सगळ्यात पहिला आपला बटर लावायचं. ओके, आपण दोघ आहेत म्हणून जास्त भरभरून बटर लावा. आपण दोघ ठीक आहे. याचा बटर लावून घ्यायचा पहिला. ओके, नंतर ग्रीन चटणी जी तू बनवलेली, पुदिना आणि कोथिंबीर वगैरे सगळं टाकून, तर ही दोन्ही साईडला लावून घ्यायची. ह्याला पण लावायची. ओके बस. ह्याशिवाय टेस्ट नाही तसं बघायला गेलं. हो का? मग काय, खाली जरा कमी सांडा हो. तर नंतर आपल्याला हा स्टफिंग घ्यायचा आहे. हो का? ओके, चला मग थोडं जास्त भरा. ह्याला लावायचं. ओके, जास्त लावायचं थोडं. हा, हे ते कोपऱ्यात लावून थोडं. चाट मसाला फ्रीज मध्ये. त्याच्यावर मी चाट मसाला टाकतो. ओके, हा चाट मसाला, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपलं काकडे ठेवायचे, ते आपल्या हिशोबाने तुम्हाला काय ठेवायचं तुम्ही ठेवू शकता. शिमला मिर्च पण ऍड करू शकता यामध्ये, बट आम्हा दोघांना नाही आवडत, आम्ही ते स्किप केले. म्हणून शिमला आपण स्किप केलेली. ठेवले आपले सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते ठेवायचे मस्त. टोमॅटो टाकायचे. हा, कांदा माझ्यामध्ये थोडा कमीच टाका. ठीक आहे, तुझं पहिला आहे ना. हा, बीटचा एक छोटे छोटे स्लाइस आहेत ना, टाका. 2च टाका बस, मला जास्त बीट पण नाही आवडत. कांदा टाकू थोडा. हा, थोडा पातळ टाकतो. ठीक आहे, बस एवढं. ओके, तर बघू शकता तुम्ही किती छान वाटतंय हे. तर परत एकदा चाट मसाला टाकायचा. चाट मसाला टाकायचा. आणि सँडविचचा पण मसाला मला बनवता येतो, बट आता मी इतक्या घाईमध्ये नाही बनवला. त्यामध्ये काय नुसतं गरम मसालेच असतात फक्त. हा, आपले गरम मसाले असतात, जिरा वगैरे. ठीक आहे, तर हे झाले. तर आता आपला गॅस चालू करू आणि याला गरम करायला ठेवूया. ओके, बघा हे किती जुना आहे, इतका जुना आहे ना. बघा सगळं कसं झालंय. तर आता याच्यामध्ये जाणार आहे बटर. पहिला आपला बटर लावून घ्यायचा असं. थोडं आपण झोपट कमी करा. जास्त नाही लावायचं, कारण की मग ते हे होऊन जातं, काय नरम होऊन जातं. ते मला तनुने सांगितलं. येस, मी सांगितलं. हे सगळं प्रोसेस फ्रेंड्स मला करतात, फक्त हे उचलून त्याच्यामध्ये टाकता येत नाही, एवढंच मला जमत नाही. हे बघ ह्याच्यावर ठेवलंय. ठीक आहे, आता ह्याला ओपन करायचं. हे ओपन करायचंय, असं ठेवायचं आणि हे अलगद उचलून ह्याच्यात ठेवायचंय बघा. ठीक आहे, थोडं दाबायचं हलकस आणि ह्याला क्लोज करायचं. हे लावून घ्यायचंय आणि ह्याला आपल्याला स्लोवर ठेवायचं. स्लोवर ठेवलं ते आतमधलं सगळं मग ते शिजून जाईल एकदम ओके मध्ये. तर आता बघूयात आपण की कसं झालेलं आहे. माय गॉड, हे बघ किती छान वाटतंय. एक साइड आहे एकदम असं क्रिस्पी, एकदम क्रिस्पीनेस आला पाहिजे, असा आवाज आला पाहिजे. आता दुसरी बाजू पण साइड ठेवली आपण. दुसरी बाजू पण अशीच करून घ्यायची आपल्याला. तर आता दुसरा इथं रेडी होतोय, तो पण सेम प्रकारेच रेडी करायचा. ते काय नवीन तुम्हाला टाकायचं नाही त्याच्यामध्ये, नाही का ना आनंद? त्यात थोडा कांदा एक्स्ट्रा वगैरे. हा, आता बघा आनंद स्वतःच्यात कसं भरतात. तूच तर बोलली मला कांदा नको, हे नको, ते नको. करतो अंडी.
लईच पाऊस आहे. डुक्कर तोंड नाहीये माझं. मग कोणतं तुम्हीच आहे डुक्कर तोंड. गोबरतोडी घुबडवणे डोळे आहेत माझे. ते तर आहेच, त्यात नवीन काय. क्यूट डोळे आहेत माझे, क्यूट. सॉस पण रेडी आपला, बघू शकता तुम्ही इथे. सॉस, चटणी आणि बटर. आणि मला चीज क्यूब सांगेल. आणि हे बघा, ही दुसरी साइड बघा, आणि पहिली साईड. असंच आवडतो मला, एकदम मस्त, एकदम कडक झालेला. तर आपण याला काढून घेऊया. हा, तर काढायला प्लेट मध्ये. तर आता दुसरा पण बनतोय. मग आपण चाय ठेवू आणि याच्यावर थोडस चीज क्यूब्स, सॉरी, याच्यात थोडस चीज ऍड करते मी. चीज आणलेलं आहे मी. आनंदला चीज नाही आवडत. काय खोटं बोलतेस? हा, एकच आणलंय ना, मग ते मी खाईन ना. मग मी यांना बोलले तर हे पण म्हणतात मला पण दे, म्हणून आमचं बोलावं लागतं की नाही आवडत आनंदला, है ना आनंद? मित्रांनो, मीला माझ्या घासातला घास देतो आणि हे बघा मला कशी करते. ही मला असंच करते, माहितीये का? हे सगळं खोटं या. मी असं बोलले, याच्यातून पहिला घास बघा कोण खाते. वा, हे बघा किती छान वाटतं. तर फ्रेंड्स, बघू शकता तुम्ही, सेकंड टोस्ट जो आहे तो सुद्धा पूर्णपणे रेडी झाला, एकदम क्रिस्पी. हा माझा आहे. हा, ते चाय सुद्धा आनंदने ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता. आनंदच्या हाताचा चाय म्हणजे की हॉटेल सुद्धा फेल आहे. त्यांच्या मम्मी, आता आम्ही पुण्याला गेलो होतो ना, तिथे पण त्यांच्या मम्मीला चाय बनवून दिला होता. मी म्हटलं आनंद छान चाय बनव, तर त्यांची मम्मी बोलते मी तुझ्या चायला मिस करते भूषा. तर आता याला कट करूया. चाकू दुसरा वेगळा असतो. हा वेगळा चाकू आहे, म्हणजे की आनंदच्या स्टॉलचा चाकू आहे तो. असं पद्धतशीर एकदम कट करायचं. मधनं एक अजून एक मारायचं. ओके. आणि असं घ्यायचा. ठीक आहे. हा तुझा सँडविच. मला चीज कमीच टाका. बाय द वे, मी बोलली तसं की मला चीज वाला आवडतो, बट मी चीज जास्त खात नाही. हे बघा, ही चटणी टाकायची थोडी हलकीशी नाही, भरभरून. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी टाका. तुझी माझं आहे ना, मग मला जास्त चटणी टाका. ओके, बस डन. ठीक आहे. थोडस चीज ग्रेट कर, थोडासा चाट मसाला अजून छान लागेल. तर थोडस चीज पण टाकतेत आता. बस 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 तुला? हा बस मला. टोमॅटो सॉस. सो आज आनंदने बनवला ब्रेड सँडविच. हुर्रे, बस. तर हे बघा किती सुंदर आणि डिलिशियस दिसते, एकदम यम्मी. तुम्ही पण तुमचा कट करा, मग आपण दोघं खाऊन घेऊ. तर आता चाय वगैरे पिऊयात, आपण खाऊयात आणि विचारूयात आनंदला टेस्ट कसा झालाय. कारण की सब जो खेल है ना बेटा, वो सब मसाले और चटनी का खेल होता है. अगर वो दो चीजें एकदम बरोबर से बन गई ना, तो सैंडविच बहुत ही सुंदर और एकदम टेस्टी लगता है. तो देखते हैं अभी कैसे हुआ है. कसं झालं? टेस्टी, एकदम यम्मी. आपल्या दुकानाचं ध्यान आलं. सेम. हा, लय मस्त झाला है ना. मी खाते, मला खाताना तुम्ही नाही बघू शकत कारण की खूप गरम आहे ते. आनंद गरम आहे, मला नाही जाणार इतकं, थोडंसं थांबावं लागेल मला. तो मी फर्स्ट बाईट जो आहे तो टेस्ट करते. हे बघा किती छान दिसतंय, चीज वगैरे. रसीला आजा. बस खाली, चल ये खाऊन घेऊ आपण. सिरियसली फ्रेंड्स, इतकं टेस्टी झाले ना. आणि हे ब्रेड सँडविच बाहेर 40 रुपीजला मिळतं. विथ चीज लावलं तुम्ही एक्स्ट्रा तर ते 50 रुपये. आणि आपण 50 रुपयामध्ये घरामध्ये ब्रेड, काकडी, बीट आणि हे तर आपल्या घरात अवेलेबलच असतं कधी पण. आणि खूप हेल्दी आहे हे, काहीच याच्यामध्ये असं नाही. तुम्ही याच्यामध्ये ब्राऊन ब्रेड सुद्धा युज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. सो फ्रेंड्स, खूप छान लागतंय. आणि हा आमचा नेक्स्ट टोस्ट सँडविच आहे. चौथा आहे. तिसरा 3 खाल्ले आम्ही, म्हणजे की एक आम्ही सेपरेट आणि नंतर मग एक दोघांचा अर्ध्याने भरलेले आहे. थोडस
आणि आम्ही मराठी बिग बॉस बघतोय. दोघांचं मस्त पोट भरला. आता आम्ही चहा पितोय, तुम्ही बघू शकता. आणि चाय बरोबर सुद्धा ब्रेड बटर असतं आमच्याकडे. सो आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय. आणि रोज ब्लॉग येतील आणि आता डेली ब्लॉग येणार आहेत आमचे. सो चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ओके, बाय बाय.